मुलांना गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. ओके, ठीक आहे. आले सर्वजण? सर. ठीक आहे मुलांनो, आज आपण मूल्यवर्धन या विषयाचा एक नवीन घटक शिकणार आहोत. बरोबर आहे? सर हो. मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे. त्या प्रश्नाची तुम्हाला जे येतात ते तुम्ही उत्तरं द्यायचे. बघा, आपण कुठे राहतो रे? घरात. ठीक आहे, आपण घरात राहतो किंवा काही मुलं असं पण सांगू शकतात की आपण गावामध्ये पण राहतो. बरोबर आहे, पण आपण प्रामुख्याने कुठे राहतो? घरात. घरामध्ये. बघा, आपल्या घरामध्ये कोण कोण राहतं? कोण सांगतंय? आपल्या घरामध्ये कोण कोण राहतं? ठीक आहे, राजश्री सांग बरं बा, तुझ्या घरामध्ये कोण कोण राहतं? माझी आई, वडील, आजी, आजोबा, माझी बहीण, भाऊ, काका, काकू आणि काका काकूची मुलं. ठीक आहे, आणखी कोण सांगतंय रे? बस मला खाली बस. आणखी कोण सांगतंय? सांग बरं बाळा, अश्विनी तुझ्या घरामध्ये कोण कोण राहतं? सर, माझी आई, माझे वडील, मी आणि माझे भाऊ. ठीक आहे, या दोन कुटुंबामध्ये काय फरक आहे? अश्विनीचं कुटुंब लहान. उभे राहा. अश्विनीचं कुटुंब लहान आहे, राजश्रीचं कुटुंब लहान मोठं आहे. बरोबर आहे, हा फरक आहे. बघा, राजश्रीचं कुटुंब मोठं आहे आणि अश्विनीचं कुटुंब हे लहान आहे. बघा, आपले कुटुंब पण असेच असतात. कोणाचं कुटुंब हे मोठं असतं आणि कोणाचं कुटुंब हे कसं असतं? बारीक. लहान असतं. लहान असतं. कुटुंबामध्ये जे तुमचे सदस्य आहेत, बघा, आपली आई, आपले वडील, आपले आजी, आजोबा, काका, काकू, आपला भाऊ, आपली बहीण, हे सर्व कुटुंब हे सर्व कुटुंबातील सदस्य आपल्या एकत्र घरामध्ये राहतात. बघा, तर हे सदस्य तुमच्यासाठी काय करतात कोण सांगेल का रे? तुमच्या कुटुंबातील हे जे व्यक्ती आहेत हे तुमच्यासाठी काय काय करतात हे कोण सांगेल? सांग बरं सानिका, हे कुटुंबातील तुझी आई तुझ्यासाठी काय करते बाळा? सर, माझ्यासाठी जेवण बनवते. छान. माझे कपडे धुते. छान. माझा अभ्यास घेते. बरोबर आहे. आणखी कोण सांगताय? ठीक आहे, राजश्री तुझे वडील तुझ्यासाठी काय करतात सांग बरं मला. वडील सर, शेतात काम करतात. हा? मला नवे कपडे आणून देतात. हा, माझा दररोज अभ्यास घेतात. बरोबर आहे. बघा, राजश्रीचे वडील तिच्यासाठी शेतामध्ये काम करतात, तिचा अभ्यास घेतात आणि तिला जर नवीन कपडे पाहिजे असतील तर ते कपडे सुद्धा तिचे वडील तिच्यासाठी आणून देतात. बघा रे, हे जे कुटुंबातील जे आपले सदस्य आहेत ते एकमेकांसाठी खूप करतात. सर हो. बरोबर आहे, ते एकमेकांवर अवलंबून पण असतात. तसंच तुम्ही सुद्धा तुमच्या कुटुंबासाठी काय करता हे कोण सांगेल? तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी काय करता? म्हणजे तुम्ही जर मोठे असाल तर तुम्ही तुमच्या लहान भावासाठी काय करता? कोण सांगेल? सांग बरं अश्विनी, तू तुझ्या लहान भावासाठी काय करते? सर, माझ्या लहान भावासाठी मी त्याला आंघोळ घालते, रोज त्याला गणवेश घालून देते, त्याला शाळेत नेते. शाळेतून येताना त्याला रस्ते सांभाळून आणते. बरोबर आहे, खूप छान बाळा, बस खाली. बघा बघा मुलांनो, आता आपल्याला एक छान उपक्रम घ्यायचा आहे. तुम्ही ज्या ठिकाणी बसलात तुमच्या डेस्कवर जो तुमच्या बाजूला बसलेला आहे त्याच्यासोबत तुमची जोडी आहे. सर हो. दोघांच्या आपल्याला काय करायचे आहेत? जोड्या तयार करायचे आहेत. आता या दोघांची एक जोडी असेल, त्या दोघांची एक असेल, या दोघांची, तुमची आणि त्या मागच्या पण दोघांची जोडी असेल. आणि इथं काय झालेलं आहे? 3 मुलं आहेत. एका डेस्कवर 3 मुलं आहेत. मग आपण त्या तिघांचं त्रिकूट करूया. त्या तिघांचं काय असेल? त्रिकूट असेल आणि बाकीच्या सर्व मुलांच्या मात्र जोड्या असतील. आणि या जोड्यांकरून या जोड्यामध्ये तुम्ही बसायचं आहे. आणि बघा, तुम्हाला मी मूल्यवर्धनाची पुस्तिका दिलेली आहे. ही अशी पुस्तिका तुम्हाला सगळ्यांना दिलेली आहे ना? तर या पुस्तिकेच्या पान नंबर 29 काढायचा आहे सर्वजण. चला काढा बरं, पान नंबर 29 काढा सर्वजण. पान नंबर किती काढायचा आहे? 29. आणि 29 पान नंबरवर बघा एक आपल्याला उपक्रम दिलेला आहे, काळजी घेणारे कुटुंब. चला काढा पुस्तक काढा, मूल्यवर्धनाचं पुस्तक काढा. चला, काळजी घेणारे कुटुंब. पान नंबर किती आहे?
29. बरोबर आहे. पान नंबर 29 आहे आणि काळजी घेणारे कुटुंब आहे. हा जो उपक्रम आहे याचं तुम्ही सगळ्यांनी समजपूर्वक वाचन करायचं आहे. सर हो. हा पाठ जो आहे तो सगळ्यांनी समजपूर्वक वाचायचा आहे. चला, मी तुम्हाला 5 मिनिटाचा वेळ देणार आहे. आपल्या बाजूचा जोडीदार पण तुमच्या सोबत आहे, त्याला घेऊन या पाठाचं काय करायचं आहे, वाचन करायचं आहे. समजपूर्वक लक्षपूर्वक पाठ वाचायचा आहे. चला. किती पाखरे होती आत व ती भावती इकडे. ठीक आहे, तुम्ही पाठ वाचला. सर हो. हा उपक्रम तुम्ही सगळ्यांनी वाचला. सर हो. बर, ठीक आहे. तुम्हाला उपक्रम समजला. सर हो. आता काय करायचं, तुमची मी जी जोडी केलेली आहे त्या जोडीसोबत चर्चा करायची आहे. आणि तो चर्चा करण्यासाठी तुम्हाला मी प्रश्न देणार आहे. तो प्रश्न काय आहे की बघा, हे कुटुंब आनंदी का आहे? हे जे दीक्षाचं कुटुंब आहे हे कुटुंब आनंदी का आहे? त्याचे कारण काय आहेत? तुम्ही हा जर घटक पूर्ण वाचला असेल तर तुम्हाला हे कुटुंब आनंदी आहे ना? सर हो. दीक्षाचं कुटुंब आनंदी आहे ना? सर हो. तर ते कुटुंब आनंदी का आहे त्याची कारणं तुमच्या जोडीदारासोबत चर्चा करायची आहे. चला बरं, ते कुटुंब का आनंदी आहे, दोघं जण एकमेकांना चर्चा करा. चला, मी तुम्हाला 5 मिनिटाचा वेळ देणार आहे. कुटुंब का बरं आनंद आहे? दीक्षा त्याच्या नाही, त्यांची आई त्यांना तिचे. ठीक आहे, तुम्ही चर्चा केली. सर हो. दीक्षाचं कुटुंब का आनंदी आहे यावर तुम्ही चर्चा केली. सर हो. आता मी एक जोडी पुढे बोलवणार आहे. इथं समोर यायचं आहे एका जोडीनं आणि त्याने सांगायचं आहे की दीक्षाचं कुटुंब आनंदी काय आहे. काय, कोणती जोडी येते, कोण येते, हात वरती करा बरं. ठीक आहे, अश्विनी आणि मानव पुढे या आणि दीक्षाचं कुटुंब का आनंदी आहे, तुम्ही दोघे जण का चर्चा केली ते सगळ्या मुलांना सांगा. दीक्षाचं कुटुंब का आनंदी आहे? सर, दीक्षाचं कुटुंब दीक्षा तिच्या आईला मदत करते. छान. सर, दीक्षा तिच्या भावाला गणवेश आवरवून देते, त्यांना छान. शाळेत नेते. तेच तिघं रस्ता पार करून येतात. दीक्षा त्यांना सांभाळून आणते. बर. ते शाळेतून येतात, दीक्षा त्यांना खायला लवकर बनवून देते. ते खातात. त्यांचे बाबा उशिरा जरा येतात. त्यांचं बाबा खूप दमलेला असतात. त्याचे बाबा जे जे घडलेली गोष्ट ते सांगून धावतात. छान. मग अरे, यांच्यासाठी क्लॅप गो, टाळ्या वाजवा सर्वजण. खूप छान. थांबा, बघा, अश्विनीनं आणि मानव या जोडीनं हा जो घटक वाचलेला आहे ते वाचून समजपूर्वक त्याचं वाचन केलेलं आहे. आणि दीक्षाचं कुटुंब का आनंदी आहे त्यांनी एकदम व्यवस्थित, एकदम समर्पक शब्दामध्ये त्याचं उत्तर दिलेलं आहे. बघा, तुम्हा सगळ्यांचं हेच उत्तर आहे का याच्यापेक्षा वेगळं आहे? हेच आहे. जर काही वेगळं असेल तर तुम्ही पुढे येऊन सांगू शकतात की दीक्षाचं कुटुंब आनंदी काय आहे. बसा बाळांनो, छान. कोण सांगते आणखी दीक्षाचं कुटुंब का आनंदी आहे? एका वाक्यात सांगितलं तरी चालेल. हां, सांग बरं बाळा, दीक्षाचं कुटुंब का आनंदी आहे. रोहिणी, सांग बरं बाळा, सांगा बरं. हां. दीक्षा आणि तिची आई. दीक्षा म्हणते, आई मी तुला स्वयंपाकाला मदत करू का? आई म्हणते, काही नको करू, आवश्यकता नाही. मग आपण एकमेकांना काय करायला पाहिजे? मदत. जर मुलं आनंदी राहिले तर आई वडील आनंदी राहतात. आणि आई वडील आनंदी राहिले तर मुलं आनंदी राहतात. हे कुटुंबातील सदस्य एकमेकांवर काय असतात? खुश. अवलंबून असतात. ठीक आहे बाळा, छान. बसा. आपल्याला एक वर्गामध्ये कृती घ्यायचं आहे. बघा रे मुलांनो, तुम्हाला सगळ्यांना चित्र काढायला आवडतं? सर, हात वर करावर. चित्र काढायला कोणाकोणाला आवडतं? छान, व्हेरी गुड, खूप छान. बघा, तर तुम्हाला तुमच्याकडे चित्रकलेची वही आहे? सर, हे बघा, अशी वही आहे चित्रकलेची तुम्हा सगळ्यांकडं? सर, हे बघा, अशी चित्रकलेची वही आहे सगळ्यांकडं? सर. तर काय करायचं, या चित्रकलेच्या वहीमध्ये तुम्ही एक पेज काढायचं असं आणि या पेजवर इथं
तुमच्या कुटुंबामध्ये जे कोणी सदस्य आहेत त्या सदस्यांचं चित्र काढायचं आहे. उदाहरणार्थ तुमची आई, तुमचे बाबा, तुमचे आजी, तुमचे आजोबा किंवा तुमचा लहान भाऊ असेल तर. छोटं कुटुंब असेल तर तुम्ही त्याचे सदस्यांचं चित्र काढा, मोठं असेल तर त्यांचं काढायचं आणि त्या चित्राच्या खाली त्यांचं नाव द्यायचं. उदाहरणार्थ तुम्ही जर तुमच्या आजोबांचं फोटो चित्र काढलात तर आजोबाचं नाव द्यायचं खाली. तुम्ही तुमच्या लहान भावाचं चित्र काढलात तर त्याचं नाव खाली द्यायचं. आणि हे सदस्य तुमच्यासाठी काय करतात हे पण तिथे लिहायचं आहे खाली. हां, तुम्हाला काढाल चित्र सर्वजण? सर तुमच्या सगळ्यांकडे चित्रकलेची वही आहे? सर ठीक आहे, चला तुम्ही लगेच आता चित्र काढायला सुरुवात करायची आपल्याला. हां, आणि चित्र कोणाचं काढलं त्याचं नाव पण लिहायचं आहे आणि ते तुमच्यासाठी काय करतात हे पण लिहायचं आहे. चित्राच्या खाली तुमची आई तुमच्यासाठी काय करते, तुमचे वडील तुमच्यासाठी काय करतात हे पण लिहायचं आहे. मी तुम्हाला 5 मिनिटाचा वेळ देणार आहे आणि तुम्ही आता चित्र काढायला सुरुवात करा. चला स्टार्ट. चित्र बाळा सर दादाचं. हा लिहा, तिथं वडील लिहायचं. हां, छान काढले. हे कोणा चित्र आहे? हां, लिहा, त्यांचं नाव लिहायचं. चला. काढा. हा, कोणाचं चित्र आहे राजश्री हे? सर वडील. हा, लिहा, खाली लिहा, त्याच्या खाली नाव लिहा. आणि बघा प्रश्न काय आहे, हे सदस्य एकमेकांना आनंदी ठेवण्यासाठी काय काय करतात? बघा हा प्रश्न आहे, कुटुंबातील व्यक्ती एकमेकांना आनंदी ठेवण्यासाठी काय काय करतात हे पण तिथं खाली उत्तर लिहायचं याचं तुमचं चित्र काढल्याच्या नंतर. हे बघा अश्विनीचे चित्र छान काढते, असं काढा. चला, तुम्हाला सगळ्यांचं उत्तर झालं? सर हो. ठीक आहे, आता मला काय करायचं, एक जोडी पुढे यायचं कोणीतरी. हां, आणि त्यानं मला सांगायचं की कुटुंबातील व्यक्ती एकमेकांना आनंदी ठेवण्यासाठी काय काय करतात. हां, चल बरं राजश्री बाळा, चल पुढे. चला दोघी जण पुढे चला. राजश्री आणि आरोही यांची जोडी आहे. हे सांगतील की कुटुंबातील व्यक्ती एकमेकांना आनंदी ठेवण्यासाठी काय काय करतात. हां, वडील काय करतात? शेती करतात, माझ्यासाठी कपडे आणून देतात, माझा अभ्यास घेतात. ठीक आहे, तुझी आई काय करते? माझ्यासाठी जेवण बनवते, माझा अभ्यास घेते, माझे दररोज कपडे धुते. बरोबर आहे. तू आता ठीक आहे, तू काय करते लहान भाऊ बहिणीसाठी? मी रोज तिला आंघोळ घालते, गणवेश घालून देते, तिचा अभ्यास घेते. बरोबर आहे, छान. क्लॅप गो. बरोबर आहे, हे सदस्य तुम्ही छान उत्तर दिलं बाळांनो. चला बघा आणखी कोण सांगताय, हात वर करा. बर, आता तुम्हा सगळ्यांना पुढे सांगण्यापेक्षा तुम्ही काय करा, तुमचा जो जोडी आहे, तुमची जी जोडी आहे, तुमच्या जोडींमध्येच कुटुंबातील वातावरण आनंदी राहण्यासाठी तुम्ही काय काय कराल किंवा सदस्य एकमेकांमध्ये काय काय करतात याची चर्चा करा. चला तुमच्या जोडीसोबत चर्चा करा. चला बघा, चर्चा कशावर करायची आहे? कुटुंबातील व्यक्ती एकमेकांना आनंदी ठेवण्यासाठी काय काय करतात. चला चर्चा करा. स्टार्ट. मानव तुझी बाकीत मदत करू का? ती म्हणते काही नाही आवश्यकता, तू अभ्यास कर, काय आवश्यकता नाही. ठीक आहे, तुम्ही चर्चा केली. सर हो. कुटुंब आनंदी राहण्यासाठी आपण काय काय करावं किंवा कुटुंबातील सदस्य एकमेकांसाठी काय काय करतात याची तुम्ही सगळ्यांनी चर्चा केलेली आहे. बरोबर आहे. कुटुंबातील सदस्यांचे एकमेकांवरील प्रेम टिकून राहण्यासाठी तुम्ही काय कराल?
त्यांच्याशी नाही त्यांचे काम करायचे त्या ऐका, असे चर्चा करण्यापेक्षा तुम्ही अगोदर तुमच्या जोडीदारासोबत चर्चा करा की प्रश्न समजा तुम्हाला, कुटुंबातील सदस्यांचे प्रेम टिकून राहण्यासाठी तुम्ही काय कराल? चल चर्चा करा, चला. त्यांची सर्व काम ऐकायचे, त्यांना पाणी द्यायचे, त्यांना जेवण द्यायचे, त्यांचे सर्व काम करायचे, त्यांना भांडायचे नाही, ते जे काम सांगितले ते करायचे, कपडे धुवायला मदत करायची. ठीक आहे, तुम्ही आता खूप छान चर्चा केलेली आहे. बघा, आपल्या चर्चेचा प्रश्न काय होता? कुटुंबातील सदस्यांचे एकमेकांवरील प्रेम टिकून राहण्यासाठी काय कराल? बघा मुलांनो, कुटुंब एका व्यक्तीवर अवलंबून असतं का रे? नाही. आपले कुटुंबातील सदस्य हे एकमेकांवर अवलंबून असतात. बघा, जर ते कुटुंबातील सदस्य जर एकमेकांचं जे प्रेम असतं त्यांचं, ते टिकून राहण्यासाठी काय करावं लागेल रे? तुम्ही आता चर्चा केलेली आहे. कोण सांगताय? हात वर करून. आपण काय करायला पाहिजे? आपण आई वडिलांना मदत करायला पाहिजे खूप छान. आणि आपण त्यांचं काम ऐकायला पाहिजे. बरोबर आहे. आई वडिलांचे काम ऐकायला पाहिजे, आजोबांचे, आणि त्या ते आजारी पडले तर आपण गोळ्या औषधं द्यायचे आजोबांना, आजीला. आणि संध्याकाळी त्यांना बाहेर घेऊन फिरायला जायचं. खूप छान. बघा रे, हिनं खूप छान सांगितलंय की कुटुंबातील वातावरण आनंदी राहण्यासाठी आणि कुटुंबातील सदस्यांचं एकमेकावर प्रेम राहण्यासाठी काय काय करावं याचं उत्तर रोहिणीनं खूप छान दिलेलं आहे. बघा मुलांनो, आता उद्या तुम्ही जेव्हा शाळेत येणार आहेत तेव्हा तुम्हाला एक मी उपक्रम देणार आहे. बघा, हा जो प्रश्न आहे आपला, आता आपण जी चर्चा केली या प्रश्नाचं तुम्ही वहीमध्ये उत्तर लिहून आणायचं आहे. हा तुमच्यासाठी काय असेल? स्वाध्याय असेल. हा गृहपाठ असेल तुमच्यासाठी की कुटुंबातील सदस्यांचे एकमेकांवरील प्रेम टिकून राहण्यासाठी काय काय करावे, हे तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून आणायचं आहे. आणि मुलांनो, एक लक्षात घ्या की कुटुंबामध्ये जे सदस्य असतात त्यांचं एकमेकावर खूप प्रेम राहतं आणि ते जर आपण जर एकमेकांचा आदर केला, कुटुंबाचा आपण एकमेकांना जर आदर केला तर आपलं कुटुंब नक्कीच आनंदी राहील. तुम्ही तुमचं स्वतःचं कुटुंब आनंदी राहण्यासाठी प्रयत्न कराल ना? कोण कोण प्रयत्न करेल? हात वरती करा बरं. की कुटुंब आनंदी राहण्यासाठी मी स्वतःहून प्रयत्न करेल, असं कोण कोण आहे? अर्थात तुम्ही सर्वजण आहेत, बरोबर आहे. तुम्ही नक्की प्रयत्न कराल ना? आई वडिलांची आज्ञा पाळाल ना? ठीक आहे, हात खाली घ्या. खूप छान. कुटुंब आनंदी राहण्यासाठी प्रयत्न कराल? खूप छान. थँक्यू.